मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत जी कामं होतात त्या कामांमध्ये कशा पद्धतीनं अफरातफरी होते, त्याचबरोबर सरकारनं नवीन एक डिपार्टमेंट निर्माण केलंय। ते चंद्रकांत दादा पाटील ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते त्यावेळेस हॅम नावाचं एक नवीन डिपार्टमेंट सुरू केलंय। म्हणजे ते मंत्रालय लेवलनच त्याची टेंडर काढले जाते, ते HAM हॅम म्हणजे हायब्रिड एन्युटी। आता याच्यातून टेंडर जे काढले जातात ही चीफ इंजिनियर लेवलला किंवा सेक्रेटरी लेवलला किंवा कार्यकारी अभियंत्याच्या लेवलला काढली जात नाहीत। आता टेंडर काढण्याचा अधिकार हा 1 कोटीपर्यंत कार्यकारी अभियंत्याला आहे, 1 कोटीच्या वरती 2.5 कोटीपर्यंत अधीक्षक अभियंत्याला आहे आणि 5 कोटी ते 10 कोटीपर्यंत चीफ इंजिनियरला अधिकार आहे। आणि त्याच्या वरची जी सगळी कामं आहेत ही सेक्रेटरी मंत्रालय स्तरावरून टेंडर निघतात। तर त्याहून दुसरी गोष्ट अशी, सार्वजनिक बांधकाम विभाग सुद्धा सगळी कामं करू शकतो, परंतु चंद्रकांत पाटील हे जे बांधकाम मंत्री होते त्या काळात हे जे हायब्रिड एन्युटी जे डिपार्टमेंट तयार केलं गेलं त्याला एक चीफ इंजिनियर दिला गेला। आता ते रणजित हांडे म्हणून त्याला मुख्य अभियंता आहे, पूर्वी दुसरा असेल। तर त्याच्या माध्यमातून ही महाराष्ट्रभर सगळी कामं केली जातात। आणि महत्वाचं म्हणजे या कामांमध्ये घोटाळा कसा आहे तर तो असा की जे टोलचे रस्ते आहेत, म्हणजे आपण जो टोल भरतो तो टोल का झोल जो म्हणतो आपण, समजा सपोज आपण पुण्यावरून सोलापूरला निघालो, हा जो टोलचा रस्ता असेल किंवा मुंबईवरून कोल्हापूरला जाणारा टोलचा रस्ता असेल किंवा पुण्यावरून मुंबईला जाणारे किंवा नाशिकला जाणारे हे जे सगळे टोलचे रस्ते असतील, बीड बायपास असेल, लातूरचा रोड असेल, महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जिकडे तिकडे टोल बसलेला आहे की एका एका तालुक्याला 3-3, 4-4 टोल नाके झालेले आहेत। तर हे जे टोल आहेत, आता त्या टोलची जी नियमावली अशी आहे की रस्ता बांधायचा आणि त्यांनी त्या रस्त्यावरती टोल घ्यायचा आणि आपली वसुली करायची, परंतु रोड बांधत असताना नागरिकांच्या सोयीसाठी तुमच्या रोडच्या बाजूला सर्व्हिस रोड बांधायचा असतो। आणि हा नियम टोल नाक्यावालेला आहे, ज्यानं त्याचं काम घेतलंय, टोल ज्याला दिलाय तो चालवायला किंवा तो टोलचा रस्ता ज्यांनी बांधलाय त्यांनी साईडचे रस्ते करायचे असतात। परंतु इथं मात्र महाराष्ट्र सरकारनं 2014 पासून हजारो कोटींचा घोटाळ्याचं सत्र सुरू केलेलं आहे। विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच 8,000 कोटींचे टेंडर काढण्यात आलेलं होतं, तर आता जवळपास 1 लाख कोटीची कामं प्रलंबित आहेत, तेवढ्या कोटीची कामं करायच्यात। आणि हा सरळ सरळ सगळा फ्रॉड आहे, स्कॅम आहे। तो कसा तर हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की ह्याच्यामध्ये टोल का झोल आणि हायब्रिड एन्युटी नुसार जी कामं केली जातात हे कामं कशा पद्धतीनं केली जातात आणि कसा जनतेचा पैसा वरबाडण्याचं काम हे सरकार करतं। तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती। आणि चला चर्चेला सुरुवात करूया। महाराष्ट्र राज्यामध्ये 2014 पासून भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेत आलेलं आहे। आणि हे सरकार सत्तेत आलं म्हणजे अगोदरच्या सरकारनं म्हणजे काँग्रेस कार्यकाळामध्ये जो झालेला भ्रष्टाचार होता, हा भ्रष्टाचार बाहेर काढणे, भ्रष्टाचारांना तुरुंगात टाकणे, तुरुंगात डांबणे, घराणेशाही मोडीत काढणे, राज्याचा विकास करणे, देशाचा विकास करणे, अशा विविध मागण्या, अशा विविध एक विकास कामाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून हे सरकार सत्तेत आलं। आणि 2014ला लोकांनी सुद्धा भरभरून मतं दिली, ती फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावरती दिली गेली। परंतु भारतीय जनता पक्षाचे जे जुने नेते होते किंवा ज्या वेळ काळ जे सरकार निवडून आलं 2014ला, 2014 नंतर जे जे काँग्रेसमध्ये भ्रष्टाचारी होते ते सगळे भारतीय जनता पक्षामध्ये सामील झाले। आता 2014ला सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून चंद्रकांत पाटील
यांनी काम पाहिलं. चंद्रकांत पाटील हे बांधकाम मंत्री होते, त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी, आता बघा, टेंडर प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होतो. पूर्वी सगळीच्या सगळी टेंडर हे कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता आणि सेक्रेटरी, सचिव या लेवलला सगळी कामं निघायची. म्हणजे त्याला ठरलेल्या रकमा होत्या की ह्या रकमेपर्यंत इथं काम व्हायचं. तर चंद्रकांत पाटील हे बांधकाम मंत्री झाल्यानंतर त्यांनी नवीन खातं तयार केलं, ते हायब्रिड अॅन्युटी. आता सार्वजनिक बांधकाम विभाग जी कामं करतं ही सगळी गावगल्लीची कामं करतं. गावातले रस्ते, गावात येणारे रस्ते, अंतर्गत रस्ते, समजा तुमचं छोटे छोटे महामार्ग असतील, हीच कामं सगळी सार्वजनिक बांधकाम विभाग करतो. आणि त्याची टेंडर सुद्धा कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता आणि सेक्रेटरी, सचिव इथपर्यंत कामं निघतात ते. तर त्यानंतर झालं असं की कामं वाटपामध्ये जो पैसा मिळतो तो डायरेक्ट मंत्रालयापर्यंत भेटत नाही, असं काहीच एकंदरीत मत झालं बांधकाम मंत्र्यांचं. आणि त्यानंतर उदयास आलं म्हणजे हायब्रिड अॅन्युटी नावाचं शस्त्र. आणि त्याच्यामध्ये असं ठरलं की त्याच्यातून टेंडर काढायची. आणि मग टेंडर नेमकी काढायची कुठली? गावगल्लीतली काढायची म्हणलं तर छोटी छोटी कामं असतात. 1 कोटी, 2 कोटी, 5 कोटी, 10 कोटी, 20 कोटी इथपर्यंत रस्त्याची कामं असतात. PWD मध्ये फार फार तर 70, 80, 100 कोटी पर्यंतच रस्त्याचं काम असेल. आणि ज्या इमारती आहेत या इमारतींची सुद्धा कामं अशाच पद्धतीनं आहेत. मग त्यानंतर असं डोकं चालवलं गेलं की आपण जर टोल नाक्याच्या बाजूचे, म्हणजे ज्या माणसाला आपण रोड बांधा, हस्तांतर करा ह्याच्यासाठी दिलेला आहे, नितीन गडकरींची जी योजना आहे त्या योजनेतून, म्हणजेच ज्या ठेकेदाराला तो रस्ता दिलाय त्या ठेकेदाराला 15 वर्षासाठी, 20 वर्षासाठी त्याला तो रस्ता द्यायचा, त्यानं तो रस्ता बांधायचा आणि म्हणजे डांबरीकरण करायचं आणि त्यांनी 15 वर्ष आपले पैसे काढत राहायचे वसुली. म्हणजे त्याचं समजा जर सपोज आपण धरू पुणे ते सोलापूर रोड हा 7,000 कोटीचा आहे, तर त्यानं 15 वर्षात 20,000 कोटी कमवू, 35,000 कोटी, 50,000 कोटी, 1,00,000 कोटी जरी कमवले तरी त्याच्यामध्ये काय नाही. म्हणजे अशा पद्धतीचं ते टेंडर दिलं गेलेलं आहे. तर दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या वेळेस हे कामाचं टेंडर म्हणजे रोडचं टेंडर दिलं जातं की बाबा तुम्हीच रस्ता बांधा आणि तुम्हीच वापरा आणि तुम्हीच त्या रस्त्याची वसुली करा आणि त्याचा मेंटेनन्स सुद्धा ठेवा. हा रस्ता ज्या वेळेस दिला जातो त्यावेळेस जे गाव येतं त्या म्हणजे रोडच्या कडेला जी गावं आहेत त्या गावातल्या लोकांना सुद्धा सर्व्हिस रोड देणं बंधनकारक आहे. म्हणजे हवेच्या कडेला गावातल्या लोकांना ये जा करण्यासाठी गावातला ट्रॅक्टर, वाहतूक, मोटरसायकल किंवा सायकल, माणसांना चालत येणं जाणं ह्याच्यासाठी सर्व्हिस रोड देणं बंधनकारक आहे. त्या ठेकेदाराला काम देताना, ठेकेदाराला रस्ता ठेकेदारीवरती देताना तसं त्याच्यामध्ये कॅटलॉग मध्ये नमूद आहे. परंतु हे सगळं असताना देखील आता हायब्रिड अॅन्युटीच्या नावाखाली त्या रस्त्यावरती म्हणजे जो सर्व्हिस रोड आहे गावचा हवेच्या कडचा, त्या सर्व्हिस रोडवरती हायब्रिड अॅन्युटीनुसार कामं केली जातात. आणि माझ्या माहितीप्रमाणे 2019च्या निवडणुकीच्या अगोदर 8,000 कोटींचं टेंडर हे डिपार्टमेंट चंद्रकांत पाटील हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना तयार केलेलं होतं हायब्रिड अॅन्युटी. आणि 2019 मध्ये याची 8,000 कोटींची टेंडर काढली गेली. आपल्याला माहिती आहे टेंडर काढायचं म्हटलं की टेंडर ज्या ज्या माणसाला देतो त्याच्याकडून टक्केवारी कशा पद्धतीने येते हे सुद्धा आता जनतेला पसनं लपून राहिलेलं नाही. लोकांना माहीत पडलेलं आहे की कशा पद्धतीने टेंडर मध्ये गहाळघोळ होतो. आता बघा कार्यकारी अभियंत्याला किती अधिकार आहे? 1 कोटीपर्यंत टेंडर कार्यकारी अभियंत्याकडे निघतं, अधीक्षक अभियंत्याकडं 2.5 कोटीपर्यंत टेंडर निघतं, मुख्य अभियंत्याकडं 5 कोटी ते 10 कोटीपर्यंत टेंडर निघतं. मोठी टेंडर चीफ इंजिनियर आणि सेक्रेटरी आणि सचिवांकडे निघतात. म्हणजे पूर्वी ही पद्धत नव्हती हॅमेची वगैरे. तर चंद्रकांत पाटील हे मंत्री झाल्यानंतर त्यांनी हे सगळं सुरू केलेलं आहे आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये हे टेंडर काढण्याची कामं मंत्रालय स्तरावरून सुरू झालेली आहेत. आणि ज्या माणसाला टेंडर देतो त्याच्याकडनं आपल्याला माहिती आहे दक्षिणा घेतल्याशिवाय टेंडर दिलं जात नाही.
हायब्रिड अॅन्युटी नुसार जी महाराष्ट्रावर कामं सुरू आहे ती बघा, 1,00,000 कोटीची कामं महाराष्ट्रावर करायची ती हायब्रिड अॅन्युटीनुसार, म्हणजे 10,000 किलोमीटरचा रस्ता याच्यातून बांधायचा आहे. 8,600 कोटींची जी कामं पूर्ण झालेली दाखवलेली आहेत ती मी जी मागाशी तुम्हाला सांगितलं की 2019च्या अगोदर जी कामांचं टेंडर निघलं 8,000 कोटीचं, तर ते 8,600 कोटींची कामं त्याच्यामध्ये पूर्ण झालेली आहे. ती आता सध्या सरकारनं 10,000 किलोमीटरचा टार्गेट ठेवलेला आहे. म्हणजे जिथं टोल नाके आहेत त्या टोल नाक्याच्या बाजूचे जे सर्व्हिस रस्ते आहेत हे सगळेच करायचे आहेत. आता खरं पाहता तर सर्व्हिस रस्ते हे टोलवाल्याने करायला पाहिजे, तसं त्यांच्या नियमामध्ये, कॅटलॉग मध्ये, नियमावलीमध्ये तसं आहे की ते त्यांनी वाढवायचे. परंतु महाराष्ट्र सरकार त्याच्यावरती जनतेचा पैसा खर्च करतोय आणि करोडो रुपयांचा अपहार त्याच्यामधनं सुरू आहे. म्हणजे एकंदरीत टोलवाल्याकडनं सुद्धा पैसे घेतले जात असतील त्या रोड बनवल्याबाबतचं, आणि राज्य सरकारच्या तिजोरीतनं सुद्धा पैसे काढले जात असतील. आता पाठीमागच्या काळामध्ये 195 टोल नाक्याच्या बाजूचे सगळे रस्त्यांची कामं सुरू होती. म्हणजे आता हे सगळं पूर्ण करायचंय, सगळं कॉन्क्रीटचे सगळे रस्ते सगळे सुरेत कॉन्क्रीटचे. म्हणजे बघा जिकडं जाईन तिकडं टोल झालाय आणि त्या टोलच्या बाजूचं सगळं रस्तं हॅमे करणार आहे, हायब्रिड अॅन्युटी पूर्ण करणार आहे. म्हणजे PWT आणि NHI आणि हे हॅमे हे एक लोकांच्या लक्षातच आहे ना की नेमकं सध्या महाराष्ट्रामध्ये आता हे काय सुरू आहे बघा. आता महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री त्यांच्या आधिपत्याखाली ते हॅम प्रोजेक्ट चालतो, हॅमेचं डिपार्टमेंट चालतं. आता शिवेंद्रराजे भोसले हे सातारचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत, हे आपल्याला माहिती आहे. याच्या अगोदर चव्हाण होते बांधकाम मंत्री भारतीय जनता पक्षाचे, त्याच्या अगोदर चंद्रकांत पाटील होते आणि त्यांनीच हे सगळं सुरू केलेलं आहे. आता ते हॅमे अंतर्गत रस्ते बांधकाम करणं, टेंडर काढणं, कंत्राटदारांना कामं देणं, म्हणजे रस्ते बांधणे म्हणजे रस्ते डांबरीकरण करणे नव्हे तर रस्ते कॉन्क्रिटीकरण करण्याची कामं ह्या हॅमेच्या माध्यमातून केली जातात मित्रांनो. आता महाराष्ट्रामध्ये चीफ इंजिनियर किती आहेत बघा सगळे. आता ह्या हॅमेला सुद्धा चीफ इंजिनियर आहे, रणजित हांडे त्यांच्याकडे हे खाता हा चीफ इंजिनियर होते. त्याचबरोबर बघा पुण्याला एक चीफ इंजिनियर आहे, मुंबईला एक चीफ इंजिनियर आहे वाळके मॅडम म्हणून, नागपूरला चीफ इंजिनियर आहे, नांदेडला चीफ इंजिनियर आहे, कोकणामध्ये चीफ इंजिनियर आहे, कोकण बांधकाम प्रदेश विभाग म्हणायचं, नाशिकमध्ये चीफ इंजिनियर आहे, अमरावतीला चीफ इंजिनियर आहे, औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरला सुद्धा चीफ इंजिनियर आहे. आता हे महाराष्ट्रातले चीफ इंजिनियर, त्याच्यानंतर अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता असं हे सगळं जाळं इंडलेलं आहे. आता PWT आणि MSRDC ह्यांचे वेगवेगळे प्रकल्प आहेत, परंतु हे हॅमे प्रोजेक्ट जो आहे ह्या हॅमे प्रोजेक्टचे सुद्धा वेगवेगळे प्रोजेक्ट आहेत. म्हणजे हॅमेकडे काय कामं दिली गेलेली आहेत, ज्या ज्या ठिकाणी टोल नाके बसवलेले आहेत त्या टोल नाक्याच्या बाजूचे जे सर्व्हिस रोड आहेत ते सगळे सर्व्हिस रोड या हॅमे प्रोजेक्ट मध्ये पूर्ण करणं, प्रकल्प पूर्ण करणं असं आहे. म्हणजे सर्व्हिस रोड कॉन्क्रिटीकरण करणं, 20 फुटाचा रस्ता करणं. आता तसं पाहता हे टोल नाक्यावाल्यानंच करायला पाहिजे, त्याला ते बंधनकारक आहे. त्याला टेंडर देतानाच असं ठरलेलं असतं की त्यानं हे रोडच्या कडचा म्हणजे हवेच्या कडचे जे सर्व्हिस रोड आहेत ते सुद्धा त्यांनी डांबरीकरण करून द्यायचे असा नियम आहे. परंतु त्या नियमाला फाटा देत, त्याला बगल देत आता हे PWTचं किंवा भारतीय जनता पक्षाचं सरकार ही कामं करतंय आणि या कामांमध्ये मोठा घोटाळा आहे. मी जसं सांगितलं 2019च्या अगोदर चंद्रकांत पाटलांनी जी 8,000 कोटींच्या टेंडर काढली गेली, परंतु ती 8,600 कोटीची काढली गेली. कामं देताना प्रत्येकी 10% घेतले जातात. आता 10% 8,000 कोटीच्या कामांना किती झाला, हा पार्टी फंडच होतोय सरळ सरळ. आणि हायब्रिड अॅन्युटी हे खातं तयार करण्याची गरज नव्हती, कारण की टोलवाल्यांना टोलचा रस्ता दिलाय म्हणल्यावर बाजूचे रस्ते हे PWT न करणं गरजेचंच नाही, जनतेचा पैसा तिथं खर्च करणं गरजेचंच नाही. मग जर तुम्ही बाजूला रस्ते जर केले सर्व्हिस रोड PWT न, जर एखादा माणूस त्या रोडवरनं गेला तर त्याला टोल का भरावा लागतोय? मग
त्याला सुद्धा टोल भरावा लागतोय. बघा हे सगळं कवड मंगाल आहे मित्रांनो. माझा हा पहिलाच व्हिडिओ आहे या रस्ते विकास घोटाळ्याबाबतचा. माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा आता सध्या किती कामं सुरू आहेत, किती लाख कोटीची कामं काढलेली आहेत, त्याच्यामध्ये कोण कोण आहे, काय काय आहे, हा सगळा आढावा मी पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा माझ्या सांगणार आहे मित्रांनो. तर आज हा 2019च्या अगोदरची जी 8,600 कोटींची जी कामं काढली होती त्या कामांबाबतचा व्हिडिओ आहे. 2024च्या अगोदर पण जी कामं काढली गेलेली आहेत, कामं केलेली आहेत, त्याचा सुद्धा सगळा लेखाजोखा मी पुढच्या व्हिडिओमध्ये मांडणार आहे मित्रांनो. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे, भीमराव कडाळे पाटील, BKB मराठी, इंदापूर, पुणे.